नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सोया 65. चिकन 65 तर खूप वेळा ट्राय केला असेल, पण सोया 65 तुम्ही कधी खाल्लं आहे का? हे सोया 65 हा अगदी 10 ते 15 मिनिटात बनणारी रेसिपी आहे आणि शिवाय हाय प्रोटीन स्नॅक्स रेसिपी आज आपण बनवणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी 1 वाटी सोया वडी घेतलेली आहे. ह्या वड्या 2 प्रकारच्या असतात. यामध्ये लहान एक असते आणि त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी. अशा प्रकारे 2 वड्या असतात. त्यातील सगळ्यात लहान जो साईज आहे त्या साईजची मी 1 वाटी सोया वडी घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि गरम पाणी घालून आपण ते 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवलेलं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर सोयाबीनमधील पाणी आपण पूर्ण निथळून घेणार आहोत. हाताच्या साहाय्याने सोयाबीन दाबून त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे. इथे मी एका बाउलमध्ये 2 चमचे दही घेतलेले आहे. त्यानंतर त्या दह्यामध्येच आपण चिकन 65 ची एक पुडी घालणार आहोत. जी मार्केटमध्ये 10 रुपयाला मिळते ती पुडी आपण पूर्ण वापरलेली आहे इथं. आणि त्यानंतर आपले सोया वडी यामध्ये आपण कोट करून घेणार आहोत. अशा प्रकारे कोट करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक 5 ते 6 कढीपत्त्याची पाने चिरून टाकलेली आहे. त्यानंतर एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि तेल चांगले कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण सोया वडी घालून घेणार आहोत. अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने आपण त्या तेलात सोडणार आहोत. इथे आता आपण भरपूर सोयाबीन तेलामध्ये सोडलेले आहे. आत्ता जरी तेलामध्ये गर्दी झालेली असली तरी पण ते एकमेकांना चिटकणार नाहीत. तळून झाल्यानंतर हे पूर्ण वेगवेगळे होतात. यांना आपण 2 ते 3 मिनिटे मंद गॅसवर एकसारखे तळून घेणार आहोत. सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी होती, पण त्यानंतर आपण आता या गॅसची फ्लेम मंद करूनच तेलातून काढून घेणार आहोत. अशा प्रकारे उरलेली ही सोयाबीन आपण तेलात तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण अगदी चटपटीत चिकन 65 सारखेच सोया 65 घरच्या घरी बनवू शकतो. ही एकदम व्हेज रेसिपी आहे. शिवाय ह्यात हाय प्रोटीन स्रोत असल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी याचा खूप फायदा होतो. हे आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा खाल्ल्यास आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात आणि अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. चटपटीत होते, लहान मुलांना देखील खूप आवडते आणि कमी साहित्यात बनणारी रेसिपी आहे. शिवाय कमी वेळेत तयार होते. अशा प्रकारे आपले दुसऱ्यांदा टाकलेले सोयाबीन देखील आता तळून झालेले आहे. आता ते देखील आपण आता एका ताटात काढून घेऊयात. अशा प्रकारे आपण इव्हिनिंग स्नॅक्ससाठी सोया 65 घरच्या घरी कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार करू शकतो. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्हाला कोणते रेसिपी पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. माझे व्हिडिओ पूर्ण पहा. अशा प्रकारे आपले सोया 65 तयार आहेत. हे आपण टोमॅटो केचपसोबत, कांद्यासोबत खाऊ शकतो आणि खायला पण खूप छान लागतात. 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. लहान मुलांनाही खूप आवडतात. जे लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तसेच प्रोटीन भरपूर असणारे हे स्नॅक्स, इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देखील आपण 5 ते 10 मिनिटात रेडी करू शकतो. अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.